हॅलो नमस्कार. होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा दिवस खूप 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 स्पेशल आहे आपल्या सगळ्यांसाठीच. आणि जसं राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, असाच काहीसा आजचा दिवस आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवातच अशी छान मस्त झालेली आहे, खूप छान. आणि आजचा दिवस आपण पाहू शकतो, हेच आपल्यासाठी खूप 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 मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तर हॅलो नमस्कार. होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि मस्त अशी मी दारामध्ये रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि मस्त आज छानपैकी घर स्वच्छ वगैरे करून घेतलं, अंगण स्वच्छ करून घेतलं, पाणी मारून घेतलं आणि मस्त अशी छानपैकी अंगणामध्ये रांगोळी. कारण ही रांगोळी पण काहीशी स्पेशल आहे आणि आजचा दिवस पण स्पेशल आहे तुमच्या माझ्या सगळ्यांसाठीच. तर म्हटलं थोडंसं स्पेशल काही करूयात आजच्या दिवसाला. पण ब्लॉग असा प्रॉपर शूट नाही करता आला, त्याच्यामुळे थोडा जो काही ब्लॉग मी आज शूट केलेला आहे तर तोच फक्त मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी एक छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तिथलं आवरलं, त्याच्यानंतर मग आले आतमध्ये म्हणजे कुठे, देवघराच्या इथे. तर छान अशी मस्त देवाची पूजा वगैरे केली. आणि खाली आता प्रभू श्री रामचंद्रांचं कुठली फोटो वगैरे नव्हता माझ्याकडे, पण अक्षत निमंत्रण आपल्याला जे आलेलं होतं त्यावरती मात्र फोटो आहे. तर म्हटलं आपण त्याचीच पूजा आज करूयात. तर रांगोळी काढायला चान्स नव्हता तिथे, त्याच्यामुळं असं तिथे एक प्लाय ठेवून मी त्यावरती छानपैकी अशी रांगोळी काढली आणि पूजा करून घेतली. तर आत्ता ही जी वेळ आहे पूजेची, ती वेळ आहे संध्याकाळची पूजा केलेली आहे. सकाळी थोडंसं अवघड झालं मला, कारण काही गोष्टींमध्ये अडकले होते, त्यामुळे सकाळी मला पूजा नाही करता आली, म्हणून मग आत्ता संध्याकाळी मी करायला घेतली पूजा. तर असं सगळं मी सकाळी मांडून ठेवलेलं होतं आणि आत्ता फक्त पूजा करायची बाकी होती. तर मी पूजा करत होते, त्याचबरोबर चिनुल्याला पण पूजा करायची होती आणि त्याला त्याच्या टेडीला घेऊन पूजा करायची होती. तर त्यानेसुद्धा देवाची पूजा केली. त्यानंतर आम्ही छानपैकी असे दिवे लावले मस्त सगळीकडे, घरात दारात सगळीकडे असे. खरंच आजचा दिवस हा दिवाळीचा दिवस आहे, त्याच्यामुळं मग असं मस्त सगळीकडे आम्ही दिवे लावले. तुम्ही पण लावले होते का दिवे? तुम्ही काय काय केलं होतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. तर अशी देवाची छानपैकी आजची पूजा आणि खूप स्पेशल दिवस आणि त्याच्यामुळं काही स्पेशल गोष्टी आज केल्या. तर अशी छोटीशी अशी रांगोळी आणि छोटीशी अशी पूजा साध्या पद्धतीने, पण एक स्पेशल अशी. तर अशी काहीशी पूजा आज आम्ही करून घेतलेली आहे आणि मस्त दिवे वगैरे लावलेले आहेत. त्याच्यानंतर मग दारामध्ये पण आज आम्ही दिवे लावले, कारण खरोखर दिवाळी आहे. जसं मी मगाशी पण म्हटलं की दिवाळी आजचा दिवस खरंच दिवाळीचा दिवस आहे आणि त्यामुळं मग मी दारामध्ये पण दिवे लावून घेतले. सगळीकडे छानपैकी दिवे रांगोळी आणि खूप सुंदर दिसत होतं. आणि आज बाहेर होतो आम्ही, तर कुठेही पहा, कुठे इतकं छान वाटत होतं ना, खूप सुंदर वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. सगळीकडे रांगोळ्या, छान पताका आणि वातावरण इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना आज दिवसभर. खूप मस्त वाटत होतं, खूप छान वाटत होतं. ओ जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, राम कोई हम और न जाने, राम से लूट है राम पे आने, नमन सिया की कौन कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय
राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तर यांच्या आवाजात एक छानसं असं गाणं झालं मस्तपैकी. ह्यांचा आवाज खरंच छान आहे, माझ्यापेक्षा खूप 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 छान आहे. मला नाही जमत असं गायला वगैरे, सूर लावणं तर लांबचीच गोष्ट, पण यांचा आवाज खरंच खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर मग आले किचनमध्ये. म्हटलं काहीतरी गोड आणि काहीतरी स्पेशल करूयात. तर म्हटलं आज आपण गोड शेव बनवूयात. तर ही गोड शेव कशी बनवायची, तर त्याच्यासाठी मी काय केलं की बेसन पीठ घेतलं, साधारण 1 वाटी बेसन पीठ घेतलं आणि ते छानपैकी त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं डालडा असं मिक्स करून घेतलं आणि छान असं त्याचा गोळा होईल असं छानपैकी ते मिक्स करून घेतले मी. छानपैकी तेल असं छान चोळून घेतले. ही गोड शेव ना मस्त लागते, टेस्टला 1 नंबर लागते. तर मी तसं ते छानपैकी करून घेतलं. त्याच्यानंतर त्यातमध्ये थोडं थोडं अगदी पाणी घालून असा घट्टसर त्याचा गोळा तयार करून घेतला. तर तो साधारण कसा एकदम घट्ट, आता तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे एकदम असा घट्टसर आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी कणिक आपण मळतो ना त्याच्यापेक्षा पण थोडासा घट्ट असा गोळा तयार करून घेतला आणि त्याची अशी मी शेव करून घेतली. तर अशी हातानेच मी ही शेव केलेली आहे. हाताने फक्त वळून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशी शेव आपल्याला त्याची करून घ्यायची आहे. तर त्यानंतर मी ती तळायला टाकली आणि तळून थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला ती तळायची आहे मंद आचेवर. तर हे बघा अशी छानपैकी आपली तयार झालेली आहे शेव आणि मस्त असा आवाज येतो त्याचा. त्यानंतर कढई घेतली, थोडीशी अशी जाडबुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घातलेलं आहे, किसून घेतलेलं आहे आणि थोडंसं अगदी त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे मी. आणि आपल्याला ते छानपैकी असं हे करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे. असे त्याचे खडे वगैरे दिसता कामा नये. तर तसं मी ते एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला शेव घालून घ्यायची. तर इथे मी एकजीव करून घेते आणि गॅसची फ्लेम नाही का लो ठेवायची, हाय नाही ठेवायची, लो ठेवायची. आणि तुम्हाला कलर घालायचा असेल ना त्यामध्ये तर कलरचा पण वापर इथे गुळामध्येच घालून घ्यायचा, म्हणजे कलर म्हणजे चेंज होतो त्याचा लगेच. तर गुळाचा पाक तयार झाला आणि त्याच्यामध्ये आता ही जी शेव मी करून घेतलेली आहे ना, तर ती शेव मी त्यामध्ये घालून घेते. आणि ती आपल्याला फक्त पूर्णपणे ती शेव अशी हे झाली पाहिजे, त्याच्यामध्ये मुरली पाहिजे. ते गुळाचं जे पाक आपण केलेलं आहे ना, ते पाक पूर्ण शेवमध्ये मुरलं पाहिजे आणि मग ते कोरडं होतं. तर तोपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. तर आता मी ही शेव मिक्स करून घेतली अशी छानपैकी आणि लो फ्लेमवरतीच असंच गॅस चालू ठेवायचा आणि आपल्याला ती छानपैकी मुरून द्यायची, पूर्ण अशी पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला ताटात ती काढून साईडला ठेवून द्यायची. तर साधारण हे बघा अशी मस्त अशी गोड शेव तयार होते आणि खूप छान लागते, 1 नंबर लागते. तर आज ही आम्ही नैवेद्यासाठी बनवलेली आहे.